श्रोते हो, शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज ऐकूया माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोते हो, कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कोकणातील सर्वात जिव्हाळ्याचा असलेल्या शिमगोत्सवाला फागपंचमीपासून सुरुवात झाली. ठिकठिकाणी होळ्या उभ्या राहिल्यात, फाका घुमू लागल्यात. ग्रामदेवतांच्या पालख्या घरभेटीसाठी मंदिरातून बाहेर पडल्यात. कोकणवासीय गावात परतायला लागलेत. गावं पुन्हा गजबजतायत. याच अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, हा सण उत्सव शांततेत पार पाडावा याची मोठी जबाबदारी जिल्ह्याच्या पोलीस विभागावर येऊन ठेपली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री नितीन बगाटे सर आज आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रामध्ये आले आहेत. सर, आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद मॅडम. सर, शिमगोत्सव हा कोकणवासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे आणि कोकणातल्या इतर जिल्ह्यांपेक्षा सुद्धा रत्नागिरीमध्ये प्रत्येक गावामध्ये शिमगा वेगवेगळा आहे. तर या अनुषंगाने बंदोबस्तासाठी काही वेगळा प्लॅन आपण केला आहे का? सर्वप्रथम मी रत्नागिरीतील सर्व नागरिकांना रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना, रत्नागिरीच्या कोकणातल्या सर्व नागरिकांना खूप खूप शिमगोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि हा सण आनंदात आणि हर्षोल्लासात त्यांनी साजरा करावा अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. या शिमगोत्सवासंबंधी जास्तीत जास्त नागरिक जे आहे मुंबईकडील आणि इतर भागात असलेले ते पुन्हा एकदा आपल्या गावांमध्ये परतत आहेत. त्यांना त्यांच्या गावाची आस लागलेली आहे, ओढ लागलेली आहे. पण त्याचबरोबर आनंदोत्सव जेव्हा आपण साजरा करतो तर बऱ्याचशा घटना जे पोलीस आम्ही म्हणून बघतो की त्याकडे की भरपूर गावांमध्ये वाद असतात, काही त्यांचे छोटे मोठे क्लेश असतात. ते क्लेश घेऊन बऱ्याचशा ठिकाणी गावांमधल्या नागरिक आमच्याकडे येत आहेत, त्यांचे प्रॉब्लेम घेऊन येत आहेत. त्यांच्या सण उत्सवामध्ये बऱ्याचशा गावांमध्ये मानापानाचे वाद आहेत. तर असे वाद होऊ नये यासाठी आमच्या पोलीस दलाने गावागावामध्ये आणि जिथे वाद आहेत त्या ठिकाणी आम्ही मीटिंग कंडक्ट केलेल्या आहेत. तिथे आम्ही आमचा बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे. आमचे होमगार्डची मदत आम्हाला या बंदोबस्तासाठी होत आहे. सर, शिमगोत्सव हा कोकणवासियांच्या, इथल्या जनतेच्या भावभावनांशी जोडला गेलेला उत्सव आहे. अशा वेळेला त्यांच्याशी पोलीस विभाग संवाद कसा साधतो? बऱ्याचशा कोकणातल्या जे सण उत्सव आहेत, जसं गणेशोत्सव आहे, आपला शिमगोत्सव आहे, यावेळी एक भावनिक मुद्दा असतो आणि त्याला जी जडणघडण आहे कोकणातल्या संस्कृतीची ती अत्यंत वेगळ्या प्रकारे आहे. पोलीस दलाने त्यांना कायदा व सुव्यवस्थेचं आखणी पण करायची असते आणि त्याबरोबर शांतता व सुव्यवस्थेत प्रत्येक सण उत्सव पार पाडावे ही आमची भूमिका असते. याच भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही सर्व पोलीस दलांनी एक सहभाग म्हणून माझ्या मते गावकऱ्यांनी त्याच्याकडे पाहावे. ज्या गावांमध्ये इश्यूज आहेत, प्रॉब्लेम आहेत, आमचे पोलीस दलाला त्यांनी कृपया सहभागी करून घ्यावे असं मी सर्व गावातील नागरिकांना एक विनंती करतो. आणि पोलीस दल नागरिकांमधलाच आम्ही आपलाच एक भाग आहे आणि सर्वजण आपण मिळून निश्चितपणे एकमेकांच्या भावना समजून कायद्याच्या चौकटीत राहून हा शिमगोत्सव योग्य प्रकारे पार आपण पाडूयात. सर, याच्यासाठी किती बंदोबस्त मागवला आहे? वेगळा बंदोबस्त मागवलात का? यासाठी जवळपास 500 होमगार्ड आपण मागवलेले आहेत आणि आपले जिल्हा पोलीस दलाचे जवळपास 1100 अंमलदार आणि अधिकारी, 100 अधिकारीच्या आसपास आपले या बंदोबस्तासाठी आपण लावणार आहोत. सर, गेल्या काही वर्षांमध्ये अशा उत्सव काळात काही संवेदनशील घटना घडताना दिसतात. तर यासाठी काही विशेष खबरदारी आपण घेतली आहेत का? जिथे जिथे सेन्सिटिव्ह पॉईंट आहेत तिथे तिथे सिनियर ऑफिसर स्वतः उपस्थित राहतील आणि मीटिंगा तर गावोगावी आपण घेतलेल्याच आहेत. आणि मला असं वाटतं की कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जेवढी पोलिसांवर आहे तेवढीही इथल्या नागरिकांवरही आहे. इथले कोकणातले नागरिक खूप सुसंस्कृत आहेत, खूप सुजाण आहेत आणि वेळीच अशा जे घटक असतात जे असे शांतता भंग करू शकतात त्यांचा बिमोड करण्यासाठी त्यांनी पोलिसांसोबत उभे राहून शिमगोत्सव आनंदात साजरा होईल याची त्यांनी पण काळजी घ्यावी असं मला वाटतं. शिमगोत्सव म्हटला की जगात जिथे कुठे कोकणवासी असतो तो गावी परतत असतो. आपल्या घरात येणाऱ्या ग्रामदेवतेचं स्वागत करून येणाऱ्या वर्षासाठी देवतेचे आशीर्वाद घेण्याची त्याची धडपड असते. त्यामुळे या काळात मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोकणवासी मात्र अशा प्रवासासाठी खूप हैराण होतो. तर यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या आहेत का?
गणेशोत्सवाप्रमाणेच आपण पूर्ण हायवेवर बंदोबस्त लावत आहोत. ठिकठिकाणी पोलीस पेट्रोलिंग व्हेकल लोकांच्या मदतीसाठी उभ्या असतील. आपला रत्नसेतू चॅटबोट जो आहे तिथे पण आपण काही प्रॉब्लेम आल्यास मदत मागू शकता. डायल 112वर कॉल करूनही आपण डायरेक्टली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला संपर्क करू शकता. इथे ॲम्ब्युलन्स आहेत. ॲम्ब्युलन्सला काही प्रॉब्लेम आल्यास आपल्याला ॲम्ब्युलन्ससाठी आपण कॉल करू शकता. सर, अजून मुंबई गोवा महामार्गाचं काही काम काही ठिकाणी अपूर्ण आहे आणि मधल्या काळामध्ये अपघातसुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळाले. तर त्या ठिकाणी काही विशेष नियोजन केलं आहे? संगमेश्वर बेल्टमध्ये सध्या काम चालू आहे. तर तिथं आपण विशेष लक्ष देऊन तिथे आमचे ट्रॅफिक नियोजन आम्ही करत आहोत. आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे ॲक्सिडेंट्स घडत होते तिथं योग्य त्या ठिकाणी दिशादर्शक रिफ्लेक्टर, काही ठिकाणी बोलार्ड्स आपण लावून घेतलेले आहेत. त्यांच्यावरही आपण रेडियम वगैरे लावलेले, जेणेकरून नागरिकांना सुरळीतपणे त्या ड्रायव्हिंग करता येईल. पण नागरिकांनी काळजी घ्यावी की ओव्हर स्पीडिंग करू नये, दारू पिऊन कोणी गाडी चालवू नये आणि ह्याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं मला वाटतं. सर, या कालावधीमध्ये अवजड वाहतूक जी महामार्गावरनं मोठ्या प्रमाणावर होते, तर त्याच्या संदर्भात काही सूचना आपण दिल्यात का? त्या सूचना आम्ही लवकरच पारित करत आहोत. त्याच्याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देऊ. सर, शिमगोत्सव म्हटला की तरुणाई त्याला जोडलेली असते आणि गेल्या काही दिवसांमध्ये किंवा वर्षामध्ये रील्सचं हे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि मग तरुणाई जीवाचा कोणत्याही धोका पत्करून हे रील्स तयार करत असतं आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी वाद पण निर्माण होत असतात. तर काय तरुणांना तुम्ही सांगाल? तरुणांना माझं एवढं सांगतं की अशा ज्या रील्स तयार करण्यासाठी आपण जे जीव धोक्यात घालतायत त्याच्यामधून काही साध्य होणार नाही आहे. कृपया आपण त्या रील्सच्या नादामध्ये आपली रिअल लाईफ जी आहे ती कुठेतरी गमावून बसू नये. तर तरुणांसाठी हाच मेसेज आहे. सर, तुम्ही आता बोलताना सांगितलं रत्नसेतू चॅटबोट आपल्याकडे तयार आहे, तर त्याविषयी जरा सविस्तर सांगा. रत्नसेतू चॅटबोट हा आपला AI ओरिएंटेड चॅटबोट आपण जिल्हा पोलीस दलाच्या उपक्रमाअंतर्गत आपण केलेला आहे. आणि त्यामध्ये आपला जो चॅटबोट आहे, आपली जी काही प्रॉब्लेम आहे आपण त्याच्यावर व्हॉट्सॲप मेसेज करू शकता आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला संपर्क साधू शकता. काही प्रॉब्लेम असल्यास आमचे जे सेलमध्ये बसलेले जे अंमलदार आहेत ते तात्काळ आपल्याला कॉन्टॅक्ट करतील. काय प्रॉब्लेम असतील तर तो इमिडिएटली प्रॉब्लेम पोलीस स्टेशन लेवलपर्यंत तो जातो. त्या पर्टिक्युलर पोलीस स्टेशनला आपलं लोकेशनही त्यामध्ये येतं. तर आपल्याला तात्काळ ती मदत आपल्याला उपलब्ध होऊ शकते. सर, जेव्हा गावांमधील वाड्यावाड्यांमध्ये वाद निर्माण होतात तेव्हा साहजिकच आहे की त्या गावामधील सामाजिक सलोखा बिघडतो आणि अस्थिरता निर्माण होते. तर अशा वेळेला आपण कोणत्या उपाययोजना आपण या दृष्टीने करता? रत्नागिरी जिल्हा पोलीस दल जॉईन झाल्यापासून मी सामाजिक सलोखा समित्या प्रत्येक गावागावामध्ये आपण स्थापन केलेल्या होत्या. त्याच्या भरपूर मीटिंगही आपण कंडक्ट केलेलं आहे आणि एक सामाजिक सलोख्याचं वातावरण रत्नागिरीमध्ये आपण निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळेच आता आम्ही त्या सामाजिक सलोखा समिती स्थापन केल्यानंतर असा एकही वाद आढळलेला नाही आहे. रत्नागिरीचा नागरिक तेवढा सुसंस्कृत आहे, सुजाण आहे आणि ते सर्व मिळून आपण याला काउंटर करू शकतो. आणि एक शांत रत्नागिरी तर पहिल्यापासून आहेच, पण असे काही वाद होणार नाही याकडे सगळे मिळून आपण लक्ष देऊयात. सर, तुमच्या कारकिर्दीचा जर इतिहास पाहिला तर कोणताही अनुचित प्रकार घडला की तुम्ही जाऊन बेधडक तिथे धडकता, असा आतापर्यंतचा आपला इतिहास आहे आणि त्याच्यासाठीच आपण ओळखले जाता. पण रत्नागिरीमध्ये आल्यावर हे सगळं बदललेलं आहे असं वाटतं का? आणि आपण कामाची पद्धत या निमित्ताने बदलली आहेत का? नाही, बिलकुल नाही. जिथेही मला वाद दिसलेला आहे, म्हणजे आपण जर ट्रॅक रेकॉर्ड बघितला आमचा इंस्टाग्राम, फेसबुक पेजही रत्नागिरी पोलीस दलाचा आहे. वेळोवेळी म्हणजे गाव भेटी, प्रत्येक गावात जाणं हा माझ्या कामाचा एक भाग आहे आणि तो मी सोडलेला नाही आहे. जिथेही वाद काही उद्भवलेला आहे, जिथेही काही गुन्हा घडलेला आहे, जिथे काही ॲक्सिडेंट झालेला आहे, तिथे तात्काळ पोहोचून स्वतः आम्ही रस्त्यावर उतरून लोकांना भेटून आम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या प्रकारेच मी काम करत आलेलो आहे आणि त्यात कुठेही कमी मी पडू देणार नाही. सर, तुम्ही आल्यानंतर गावभेटी घेतलात, त्यामुळे लोकांशी खूप जवळ संपर्क झाला. त्यातही सर, ज्येष्ठ नागरिकांशी जी आपुलकी निर्माण झाली पोलीस विभागातली, तर या अनुषंगाने या सगळ्याचा उपयोग आता तुम्हाला बंदोबस्तासाठी किंवा शिमगोत्सवामध्ये लोकांशी बोलताना त्यांच्याशी संवाद साधताना होतो का? रत्नागिरी जिल्हा जॉईन केल्यापासून जवळपास 24 एक मिशन आपण राबवत आहोत आणि त्यात मिशन जीवन हा आपला एक भाग आहे आणि मिशन प्रतिसाद ही ज्येष्ठ नागरिकांसाठी
मिशन जीवन आणि मिशन प्रतिसाद हे 2 उपक्रम आपण राबवत आहोत. हं. बऱ्याचशा गावांमध्ये या संदर्भात आमचे अंमलदार, आमचे अधिकारी भेटी देतात. मीही बऱ्याच गावांमध्ये भेटी देऊन बऱ्याचशा सीनियर सिटिझनसोबत भेटून संवाद साधलेला आहे. त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहे. हं. तर एक भावनिक जवळीक याच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात जनतेचा एक आपुलकी आणि जिव्हाळा पोलीस दलाप्रती निर्माण झालेला आहे. ह्याच अनुषंगाने प्रत्येक एका हाकेला जनता उत्तर आमच्या देते पोलिसांच्या आणि तेच एक नाविन्यपूर्ण एक जग इथं रत्नागिरीत निर्माण झालेलं आहे. कोणताही प्रॉब्लेम असल्यास ज्येष्ठ नागरिक इमिडिएटली आमच्या हेल्पलाईनला कॉल करतात किंवा डायरेक्टही मलाही कॉल करतात हं. किंवा डायल 112ला कॉल करून त्यांच्यासाठीही आपण 112ची सेवाही उपलब्ध आहे. हं. इमिडिएटली आपले पोलीस दल तिथं जातं, त्यांना मदत करतं. तर एक वेगळी एक परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यात ही रत्नागिरी पोलिसांनी एक पॉझिटिव्ह एनर्जी इथे क्रिएट केलेली आहे, सिनर्जी वा. इथे क्रिएट केलेली खूप आहे छान. असं मला वाटतं. म्हणजे सर पोलीस हे गुन्हा झाल्यावरच येतील ही जी काही आत्तापर्यंतची समजूत होती ती समजूतसुद्धा सर तुम्ही मोडून काढलेत असं मला वाटतं. आणि ज्येष्ठ नागरिकांना ही भीती असते की मी अडचणीत सापडल्यावर मी कुणाकडे जायचं. कारण आपण बघितलं तर रत्नागिरीतल्या ग्रामीण भागातली अनेक घरं अशी आहेत जिथे एकटे ज्येष्ठ नागरिक किंवा एखादं जोडपं असतं आणि मग त्यांना कुठे संपर्क करायचा समजत नाही. तर मला वाटतं खूप मोठं पाऊल सर तुम्ही ह्या निमित्ताने उचललेलं आहे. आपण जसं बघता मॅडम की रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि व्याप हा फार मोठा आहे. हो. म्हणजे राजापूरमध्ये जर आम्ही असलो तर मंडणगडमध्ये जायला जवळपास 4.5 ते 5 तास लागत आहेत. हो. तर ही व्याप्ती बघता आणि भौगोलिक परिस्थिती बघता बरेचसे नागरिक हे एकाकी राहतात. प्रत्येक ठिकाणी पोलीस डिप्लॉय करणं किंवा तात्काळ पोहोचणं हे शक्य होत नसतं. पण जेवढं आमच्याकडून पोलीस दल म्हणून जेवढं काही आमच्याकडून होते ते जास्तीत जास्त करण्याचा आम्ही इथं प्रयत्न करत आहोत आणि हा प्रयत्न करत राहू. मी असं नाही म्हणत की फेल्युअर येणार नाही. कुठेतरी आम्ही फेल होऊ, पण आम्ही पुन्हा उभे राहून आपल्या सेवेसाठी सज्ज आहोत. याची मी सर्व नागरिकांना रत्नागिरीच्या एक ग्वाही देतो. मोठा विश्वास तुम्ही रत्नागिरीतल्या ज्येष्ठ नागरिकांना दिला ज्याची आज गरज आहे असं मला वाटतं. सर किती नागरिकांपर्यंत किती ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपण पोहोचला आहात? आपले पोलीस पाटील इथे जवळपास 1100-1200 पोलीस पाटील रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात आहे. त्यांच्या मार्फतीने आम्ही जवळपास 55,000 ज्येष्ठ नागरिकांचा डेटाबेस आपण तयार केलेला आहे. त्यांचे नंबर आमच्याकडे आहेत. वेळोवेळी आपले अंमलदार अधिकारी त्यांच्या घरी भेटी देत आहेत आणि त्यांना काही मदत लागल्यास रत्नागिरी जिल्हा पोलीस दल पुढाकार घेऊन त्यांना आम्ही मदत करत आहोत. सर शिमगोत्सवामध्ये ही पोलीस दलाने दिलेली मोठी भेट आहे असं मला वाटतं. कारण आम्ही एकटे नाही आहोत हा जो विश्वास ज्येष्ठ नागरिकांमध्ये येणं गरजेचं होतं तर तो विश्वास सर आपल्या निमित्तानं आला. सर गेल्या काही महिन्यांमध्ये आपलं कामकाज पाहताना असं दिसून होतं की आपण टेक्नोसॅव्ही आहात. आपल्याला टेक्नॉलॉजीबद्दल खूप आकर्षण पण आहे आणि तुम्ही त्याच्यात वेगवेगळे प्रयोग पण करत असता. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. माझं शिक्षण IIT दिल्लीमधून झालेलं आहे. मी एक अच्छा. मेकॅनिकल अरे वा. इंजिनियर आहे. हां. म्हणजे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये काम करण्याबरोबरच मी सॉफ्टवेअरमध्येही काम केलेलं आहे. त्यामुळे आणि आताचा जमाना पिढी ही टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून खूप गोष्टी सोप्या होऊन जातात. त्याचप्रकारे AI बेस्ड आपण जसं रत्नसेतू चॅटबोट आपण आपलं बनवलेलं आहे व्हॉट्सॲपला. त्याचबरोबर आपण आपले AI बेस्ड ॲपही बनवलेलं आहे. एक बंदोबस्त ॲप आपण बनवलेला आहे ज्याच्या थ्रू आपण सर्व पोलिसांचा प्रत्येक ठिकाणचा जो बंदोबस्त असतो तो सेंट्रली मॉनिटर केला जातो. त्यांचे लोकेशन ट्रेस केले जातात. त्यामुळे एक इफिशियन्सी वाढलेली आहे पोलीस दलाची काम करण्याची बऱ्याचशा बंदोबस्तांमध्ये. ह्याच्याबरोबरच आपण रेड्स ॲप बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये ते इंटरनल आमच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्हाला या रेड्स ॲपमधून खूप मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. बरेचसे अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज आहेत त्यांना त्यांचे चेहरे रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी आमचा ॲप मदत करत आहेत. मिसिंगची माहिती, मिसिंग मुली, महिला किंवा कोणी मिसिंग असेल त्यांची माहिती आपण डेटाबेसमध्ये रेड्स डेटाबेसमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. आपले जे हिस्ट्री शीटर आहेत त्यांच्या लोकेशन आपल्याकडे आहेत. त्यांची माहिती आपल्याकडे आहे. जे फरारी पाहिजे आरोपी त्यांचीही माहिती एकाच ठिकाणी पोलीस दलाला यातून उपलब्ध होत आहे. त्याचे विविध प्रकारचे 108 प्रकारचे चेहरे आपण त्याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्ट केलेले आमच्या ॲपमध्ये आपण बघू शकता. याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच आपण प्रोजेक्ट सीगल राबवणार आहोत. जो की आरे वारे या समुद्रकिनाऱ्यावर आणि गणपतीपुळे या समुद्रकिनाऱ्यावर
खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच वर्षापासून नागरिकांचा बळी जात आहे समुद्रकिनारी. तर त्यांच्यासाठी एक नवीन AI बेस्ड सिस्टम आपण तिथे उभारणी करणार आहोत. लवकरच तो प्रोजेक्ट आपला प्रोजेक्ट सीगल अस्तित्वात येईल. सर, आपण ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोललो आणि वेगवेगळ्या ॲप्सबद्दल बोललो. रत्नागिरी जिल्ह्यात महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे. तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण काही वेगळ्या उपाययोजना केल्या आहेत का? महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपलं डायल 112 आहे. आपलं मिशन परिपूर्ती म्हणून आम्ही राबवत आहोत, की डायल 112मध्ये जो प्रॉब्लेम होता तो आम्ही खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्ध्या तासानंतर आमच्या जो मिशन परिपूर्ती सेल आम्ही जो बनवलेला आहे, की काही थोड्याच वेळात कॉल झाल्यानंतर आमच्या मिशन परिपूर्ती सेलचे लोक पुन्हा कॉल करून विचारणा करतात, की जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे किंवा नाही, आणि त्याची रजिस्टरला नोंद घेतली जाते. आणि अशाच प्रकारे महिलांच्या काही तक्रारी असतील तर ते इमिडिएटली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. इमिडिएटली आम्ही सगळ्या ज्या पेट्रोलिंग व्हेकल आहेत आपल्या, त्या पेट्रोलिंग व्हेकलवर आपण GPS बसवलेले आहेत. त्यांचे लोकेशन आपल्याला ट्रेस केल्या जातात आणि वेळोवेळी QR कोड आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये 1100च्या वर QR कोड लावलेले आहेत. याच्यामधून जी पेट्रोलिंग आहे आपण त्याला स्ट्रीमलाईन केलेलं आहे. महिला व मुलींचे काहीही प्रॉब्लेम असल्यास तात्काळ पोलीस मदत आपल्यापर्यंत पोहोचेल याची आपण खबरदारी घेत आहोत. महिलांसाठी मिशन गती आणि मिशन संवेदना आपण राबवत आहोत. तर लवकरात लवकर 48 तासाच्या आत किंवा 7 दिवसाच्या आत आपण महिलांसंबंधी गुन्हे चार्जशीट करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर हे गुन्हे तात्काळ जे माननीय कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये आपण सबमिट करून त्याच महिन्यात त्याच्यामध्ये न्यायनिवाडा व्हावा यासाठी आवर्जून आपण कोर्टाकडे अर्ज करत असतो. त्यामध्ये बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आपल्याला यश आलेलं आहे. आणि अजून एक मिशन आपण राबवत आहोत. त्या मिशनच्या अंतर्गत प्रत्येक गुन्ह्याचा जी माहिती आहे, अपडेट आहेत, त्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये काय प्रगती होत आहे, त्या गुन्ह्याच्या अपडेट आपण जे फिर्यादी आहेत त्यांच्यापर्यंत, महिला फिर्यादी किंवा इन जनरली जे फिर्यादी आहेत त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्या तपासात काय प्रगती होत आहे याबद्दल आपण माहिती त्यांना देत आहोत. सर, आता शिमगोत्सव आहे, गावामध्ये गर्दी वाढते आहे, त्याच वेळेला गुन्ह्यांचं पण प्रमाण वाढेल, म्हणजे चोरी, घरफोडी. तर त्याच्यासाठी काही बंदोबस्त वाढवला आहे किंवा काही नवीन उपाययोजना आहेत का? सर्व नागरिकांना मी यासंबंधी एकच विनंती करू शकतो, की पोलीस पेट्रोलिंग करत आहेत. आपले QR कोडही आपण लावलेले आहेत 1150 ठिकाणी, आणि यातून पोलीस पेट्रोलिंग तर होतच आहे. पण रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक रचना बघता, गावांची रचना बघता, की प्रत्येक ठिकाणी भेट देणं, प्रत्येक गावखेड्यात जाणं शक्य होत नाही. तर आपले पोलीस पाटीलही बऱ्याच ठिकाणी गस्त करत असतात, आपले पोलीसही गस्त करत असतात. पण याही पलीकडे जे अँटी थेफ्ट सिस्टम असतात ते खूप आजकाल टेक्नॉलॉजी स्वस्त झालेली आहे. त्या अँटी थेफ्ट सिस्टमचा वापर करता येईल. गावागावामध्ये आपण ग्रामसुरक्षा अभियान राबवत आहोत. तिथं जास्तीत जास्त ग्राम सहभागातून आपण CCTV लावण्याचा प्रयत्न करत आहोत. याचबरोबर ज्या व्हेकल थेफ्ट होतात त्यासंबंधी अँटी थेफ्ट डिव्हायसेस खूप स्वस्त आहेत, ते मिळतात. डबल लॉकिंग सिस्टम आपण वापरू शकता, जेणेकरून अशा चोऱ्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी मदत होईल. बनावट पोलीस हे आता हल्ली गेल्या काही दिवसांपासून जास्त प्रमाण वाढायला लागलं आहे. तर आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त शहरातल्या टार्गेट करताना दिसतात. तर त्या संदर्भात पण सर सांगा. माझी सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना हीच विनंती आहे, की अशा प्रकारे कुणी भूलथापा देऊन किंवा धमकी देऊन किंवा घाबरून आपल्याकडून पैसे किंवा आपली मौल्यवान वस्तू घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या सगळ्यांना एकच माझं सांगू इच्छितो, की काही गोष्ट घडण्याच्या पहिले आपण तात्काळ जर पोलिसांना संपर्क केला तर आपण असे क्राईम रोखू शकतो. नागरिकांना हीच विनंती, की घाबरून न जाता त्या प्रसंगाला सामोरे घेऊन डायल 112ला त्यांनी किंवा आपल्या इतर आपले सगळ्या पोलीस स्टेशनचे नंबर अवेलेबल आपण वेबसाईटवर केलेले आहेत. आपल्या प्रत्येक नंबर आपण डिस्प्ले केलेले आहेत. तर कृपया इमिडिएटली पोलीस स्टेशनच्या क्रमांकावर किंवा डायल 112वर कॉल करून अशा प्रकारचे पोलीस, खोटे पोलीस किंवा जे कोणी आहे आपल्याकडून काही वस्तू मागत आहेत, आपली मौल्यवान वस्तू मागत आहे, निश्चितपणे ते खोटेच असतील, ते पोलीस नसू शकतात. असं असल्यास त्यांनी तात्काळ त्या लँडलाईन नंबरला कॉल करून माहिती द्यावी, डायल 112ला कॉल करून माहिती द्यावी. घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. बऱ्याचशा प्रसंगी डिजिटल अरेस्टचेही प्रसंग घडलेले आहेत. अशा प्रकारे पोलीस कुणालाही कॉल करून कुणालाही अरेस्ट करू शकत नाही. डिजिटल अरेस्ट अशा नावाचा काहीही घटना होऊ शकत नाही आणि अशी होतही नसते. नागरिकांनी घाबरून न जाता, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता समोर येऊन त्यांनी डायल 112ला किंवा आपल्या मिशन प्रतिसाद हेल्पलाईनला त्यांनी कॉल करावा. तात्काळ पोलीस मदत त्यांना उपलब्ध होईल.
सर मगाचपासून तुम्ही QR कोडबद्दल सांगताय जे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावले आहे तर ते नेमकं काय? QR कोड हे बऱ्याचशा बाजारपेठाच्या ठिकाणी महत्त्वाच्या जे स्थळ आहेत त्या ठिकाणी आपण ज्या कॉलनीज आहेत त्या ठिकाणी असे QR कोड आपण लावलेले आहेत. हं. आणि ते एक पेट्रोलिंगचा सेट आमचा पॅटर्न आहे, तिथून ते आमची पेट्रोलिंग तिथून होत असते. त्याचा अहवाल रोजच्या रोज आपल्याला येत असतो. तर आपले पोलीस तिथे जाऊन ते QR कोड स्कॅन करतात. अच्छा. त्याची माहिती आम्हाला रोजच्या रोज आमच्या डेली रिपोर्टमध्ये मिळत असते. जिल्ह्यामध्ये पोलीस सर्वत्र फिरत आहेत. नागरिकांची सुरक्षितता करण्याचे जे काम आहे ते काम सुरू आहे आणि त्याच्यावर तुमचं पूर्ण वेळ लक्ष आहे असं Yes. आपल्याला म्हणायला पाहिजे. बरोबर. सर शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि अतिशय योग्य पद्धतीने बंदोबस्त पण सुरू आहे. गावागावामध्ये वाद होऊ नये याच्यासाठी सुद्धा पोलीस दल खूप प्रयत्न करत आहे. तर आपण आता जाता जाता काय आवाहन कराल ह्या सणाच्या संदर्भात रत्नागिरीतल्या नागरिकांना? शिमगोत्सव खूप आनंदात साजरा केला जातो. कोकणात पहिलेही मी होतो आणि रत्नागिरीचा शिमगोत्सव हा अप्रतिम आहे. मी स्वतः म्हणजे संकासुराचं 2-3 दिवसापूर्वी पालशेतमध्ये प्रोग्राम अटेंड केला आणि खूप आनंद झाला लोकांसोबत सहभागी होण्यात. हं. लोकांना मी हेच आवाहन करेल की जो काही आनंदोत्सव आहे ते आपल्यातल्या छोट्याशा क्लेशामुळे, छोट्याशा इश्यूमुळे त्याला वितुष्ट येऊ नये. चांगल्या प्रकारे आपण ही गोष्ट साजरी करू शकतो. आज आपण मान नाही घेतला तर दुसऱ्याला दिला तर आपला मान निश्चितपणे यात वाढतो. त्यात मान कुणाला दुसऱ्याला दिला तर कमी होत नाही. आणि असा इश्यू सॉल्व्ह होतच नसल्यास आपण कृपया पोलिसांना यामध्ये सहभागी करून घ्यावे. आम्ही आपल्या आनंदोत्सवास निश्चितपणे सहभागी होऊन ते जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ज्या प्रकारे बऱ्याच ठिकाणी पोलिसांना पहिलं आरतीचा मान दिला जातो, हो. तशाच प्रकारे आपल्या मानापणाचा जो इश्यू आहे तिढा सोडवण्यासाठी पोलीस आपल्या शिमगोत्सवात सहभागी होतील. सर खूप छान आपण माहिती आम्हाला दिलीत आणि शिमगोत्सव हा खरंच सर आनंदाचा सण आहे आणि एक गाव एकत्र येतं त्या ग्रामदेवतेच्या माध्यमातनं आणि आनंदात राहणं, गाव आनंदात राहणं म्हणजे समाज सुरक्षित असणं हे त्याचं प्रतीक आहे असं वाटतं. आणि मला असं वाटतं श्रोते हो की आपलं जिल्हा पोलीस दल हे माननीय बगाटे सरांच्या नेतृत्वाखाली हा शिमगोत्सव आनंदानं जावा, शांततेत जावा यासाठी दक्ष आहेत. आणि अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून महिला, तरुण या प्रत्येकाची काळजीसुद्धा त्यांना आहे आणि आपणसुद्धा योग्य पद्धतीने वागून आपण त्यांच्यासोबत हा शिमगोत्सव साजरा करूया, त्यांना सहकार्य करूया, तरच हा शिमगोत्सव जो आहे तो आपण आनंदाने घालू. सर आपण आज इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य